Hello and welcome to this video class of our 9th class English 3.1 Coromandel Fishers. Myself Bhaskar Khadbade from ZP High School Pulsap डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इयत्ता 9वी वर्गाच्या इंग्रजी विषयाचा जे तिसरे युनिट आहे, या तिसऱ्या युनिटमधील पहिली कविता 3.1 कोरोमंडल फिशर्स या कवितेतील जे फर्स्ट सेक्शन आहे, वॉर्मिंग अप सेक्शन, तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. फॉर दॅट रिझन प्लीज रीड धिस पोयम बिफोर गोइंग टू वॉच दिस व्हिडिओ. आपण हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण पाठ्यपुस्तकातून ही कविता वाचून घ्या. सो द फर्स्ट पार्ट इज वॉर्मिंग अप सेक्शन. तो पहिला भाग आहे, तर तो आहे वॉर्मिंग अप सेक्शन. आणि या वॉर्मिंग अप सेक्शनच्या अंतर्गत असणारा चिटचॅट सेक्शन. What is mean by chit chat? Chit chat means to communicate through questioning and answering. संवाद साधणे किंवा चर्चा करणे, पण कशाच्या माध्यमातून? प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून. सो द फर्स्ट क्वेश्चन अंडर द चिट चॅट सेक्शन ऑफ वॉर्मिंग अप सेक्शन ऑफ दिस पोयम. या कवितेतील वॉर्मिंग अप सेक्शनमध्ये जे चिटचॅट सेक्शन आहे, तर त्यातील जो पहिला प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 65 वर सुद्धा हे पाहू शकता. चिटचॅट म्हणजेच काय, तर चर्चा करणे किंवा संवाद करणे. आणि पहिला प्रश्न आहे, व्हॉट टाइम डू यू गेट अप इन द मॉर्निंग. आता गेटअप किंवा वेकअप, तर वेकअप म्हणजे झोपेतून उठणे आणि गेटअप म्हणजे सुद्धा झोपेतून उठणे. व्हॉट टाइम, टाइम म्हणजे वेळ. व्हॉट टाइम डू यू गेट अप इन द मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे सकाळ. तर सकाळी तुम्ही केव्हा उठता म्हणजेच काय, तर सकाळी तुम्ही झोपेतून केव्हा उठता. दिस विल बी द डिफरन्स आन्सर फॉर डिफरंट स्टुडंट्स. दिस क्वेश्चन इज अ ओपन एंडेड टाईप क्वेश्चन. हा जो प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे, तर ते विद्यार्थ्यानुरूप किंवा व्यक्तीनुरूप वेगवेगळं असेल. कोणी समजा सकाळी 5 वाजता उठत असेल, कोणी 6 वाजता उठत असेल, कोणी 8 वाजता उठत असेल. आता सध्या आपल्या शाळा बंद आहेत म्हणून आपण खूप जास्त वेळ झोपत असतो, किंवा काही विद्यार्थी आपल्या ठरलेल्या वेळेनुसार सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसत असतील. इट मीन्स द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज डिपेंडिंग ऑन द पर्सन टू हू यू आस्क दिस क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हा प्रश्न कोणाला विचार, तर त्या व्यक्तीनुरूप या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भिन्न येऊ शकतं. The question or the answer of the questions which are different to different person, such type of questions are also called open-ended type questions. तर ज्या प्रश्नांचं उत्तर हे व्यक्तीनुसार बदलतं त्याला आपण मुक्त प्रश्न असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सो व्हॉट टाइम डू यू गेट अप इन द मॉर्निंग. तर मग तुम्ही सकाळी किती वाजता उठता. आता दुसरा प्रश्न पहा, व्हॉट टाइम डू यू गो टू बेड. गो टू बेड, गो म्हणजे जाणे, बेड म्हणजे बिछाना. गो टू बेड म्हणजे बिछाण्याकडे जाणे किंवा बिछाण्यावर जाणे. याचा अर्थ काय होतो, वेन टू स्लीप. आपण कधी झोपी जातो किंवा रात्री आपण किती वाजता झोपतो. व्हॉट टाइम डू यू गो टू बेड. मग तुम्ही कधी झोपता. अभ्यास करून झोपता, चित्रपट बघून झोपता, का मालिका बघून झोपता, का आपण जेवण झाले की लगेच झोपता. व्हॉट इज द टायमिंग टू गो टू बेड म्हणजे डेली, दररोज नियमितपणे तुम्ही किती वाजता झोपी जाता. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑल्सो डिफरंट फ्रॉम डिफरंट पर्सन. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा प्रत्येक व्यक्तीपरत्वे आपल्याला भिन्न असलेलं दिसून येईल. द नेक्स्ट क्वेश्चन इज, वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज. आता हॉलिडे, हॉलिडे म्हणजे काय, सुट्ट्या. आता सध्या तर शाळा बंद आहे, परंतु तरी सुद्धा आपण त्या सुट्ट्या घालवू शकत नाही. बिकॉज ऑफ दिस इज द लॉकडाऊन ऑफ कोविड-19 पॅन्डेमिक. कोविड-19मुळे जे काही लॉकडाऊन आहे, सुट्ट्या जरी शाळेला असल्या तरी आपण फिरू शकत नाही. परंतु जनरली आपल्या ज्या दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, ही नॉर्मल कंडिशन, हे मागच्या 1-2 वर्षात तर नॉर्मल कंडिशन नाही समजा, परंतु नॉर्मल कंडिशनमध्ये वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज, तर तुम्ही तुमच्या सुट्ट्या कुठं घालवता.
जनरली आपण कुठेतरी मामाच्या गावाला किंवा आपण कुठल्या तरी नातेवाईकाच्या गावाला किंवा कुठेतरी आपण फिरून येत असतो, म्हणजे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये, सध्या नाही. तर वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज, तर तुम्ही तुमच्या सुट्ट्या कुठं घालवता? दिस द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑल्सो डिफरंट फ्रॉम डिफरंट स्टुडंट्स और डिफरंट पर्सन. द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट ॲडव्हेंचर्स डू यू लाईक? आता some parents or some students spend their holidays by doing some other activities or extracurricular activities. अभ्यासपूरक किंवा इतर काही कृती सुट्ट्यामध्ये आपण करत असतो. म्हणजे जसं की समजा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, तर कोणी स्विमिंग शिकत असेल, कोणी सायकलिंग शिकत असेल, कोणी कराटे क्लास लावत असेल, अशा पद्धतीच्या, कोणी मग ते टूर्सला जात असेल, कोणी ट्रेकिंग शिकत असेल, कोणी माउंटेनिंग शिकत असेल. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कृती या ठिकाणी केल्या जातात. तर व्हॉट ॲडव्हेंचर्स डू यू लाईक? ॲडव्हेंचर म्हणजे साहस. तर कुठल्या प्रकारचं साहस किंवा साहसपूर्वक कार्य करायला तुम्हाला आवडतं? मग यामध्ये बोटिंग आहे, बोटिंग म्हणजे समुद्रामध्ये बोटिंग करणं. ट्रेकिंग आहे, ट्रेकिंग म्हणजे पर्वतारोहण, म्हणजे उंच उंच डोंगर किंवा पर्वत चढून जाणे. स्कुबा डायव्हिंग आहे, समुद्रामध्ये केली जाते. माउंटरिंग म्हणजे सुद्धा पर्वतारोहण और समथिंग एल्स, किंवा याच्याशिवाय जसं की घोडेस्वारी असेल किंवा निशाणेबाजी असेल, अशा पद्धतीचं म्हणजे कुठल्या प्रकारचं साहसी खेळ किंवा साहसी कृती, साहसपूर्वक असणारी कृती तुम्हाला करायला आवडेल. नेक्स्ट वन इज आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन. आता एज्युकेशन म्हणजे काय? तर शिक्षण. आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन, तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर? आता नेचर, NATURE, नेचर या शब्दाचे दोन अर्थ आहेत. नेचर म्हणजे निसर्ग पण होतो, नेचर म्हणजे स्वभाव पण होतो. तर या ठिकाणी नेचर हा शब्द निसर्ग या अर्थानं आलेला आहे. आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर अँड व्हॉट वुड यू लाईक टू डू? तुमचं शिक्षण झाल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात राहून तुम्हाला काम करायला आवडेल का? आणि जर आवडत असेल तर व्हॉट वुड यू लाईक टू डू? तर कुठल्या प्रकारचं काम करायला तुम्हाला आवडेल, म्हणजे निसर्गाच्या सोबतीनं. दीज आर सम क्वेश्चन्स. नाव द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, एक्सपॅन्डिंग हॉरिझन. आता हॉरिझन म्हणजे काय? हॉरिझन म्हणजे क्षितिज. तर क्षितिज म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण पाहतो आपल्या अवतीभोवती, आपली दृष्टी जोपर्यंत जाते किंवा जिथपर्यंत जाते, तर दूरवर कुठंतरी आपणाला आकाश जमिनीला टेकलेलं दिसतं. जर आपण सभोवती गोल पाहिलं तर सगळीकडून आकाश जसं एखादं घमेलं किंवा एखादं टोपलं एखाद्या वस्तूवर ठेवल्यानंतर जसं ते झाकतं, तशा पद्धतीनं आभाळ जमिनीला टेकलेलं आपल्याला दिसतं. तर वास्तवामध्ये ते आभाळ टेकलेलं असतं का? तर नाही. तर ती फक्त आपल्या दृष्टीची कक्षा असते, तिथपर्यंत आपण पाहू शकतो. आणि जिथं आपली कक्षा संपते तर तिथं आपणाला जमीन आणि आकाश एक झाल्यासारखं वाटतं, ज्याला आपण क्षितिज असं म्हणतो. तर हॉरिझन म्हणजे काय? तर क्षितिज. एक्सपॅन्ड म्हणजे काय करणे? तर विस्तार. आता विस्तारणे म्हणजे समजा इथून आपणाला एका ठराविक बिंदूला असं वाटतं की तिथं आकाश टेकलेलं आहे, पण आपण जर तसंच पुढं जात राहिलो तर ते क्षितिज आपलं विस्तारलेलं दिसतं. म्हणजे जिथं आभाळ टेकलं असं आपल्याला भास होता, तर तो बिंदू किंवा ते ठिकाण पुढं गेल्यासारखं आपल्याला वाटतं. तर एक्सपॅन्डिंग हॉरिझन म्हणजे काय? तर आपलं क्षितिज विस्तार. तर या ठिकाणी कोणतं क्षितिज विस्तारायचंय? तर आपल्या बुद्धीच्या कक्षा थोड्याशा रुंदावणे. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन रिलेटेड टू द फॉलोइंग. तर खाली दिलेल्या शब्दाशी रिलेट असणाऱ्या किंवा संबंधित असणारे जे वर्ड्स आहेत, ॲज यू कॅन, ॲज मेनी ॲज यू कॅन, तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त शब्द खाली दिलेल्या शब्दाशी संबंधित असणारे आपल्याला वहीमध्ये लिहायचे आहेत. यू शुड हॅव ॲटलिस्ट 20 वर्ड्स ईच. तर जास्त तुम्ही लिहू शकता, ॲटलिस्ट 20 वर्ड्स. कमीत कमी तुम्हाला 20 शब्द या ठिकाणी लिहायचे. यू मे रेफर टू युअर जिओग्राफी टेक्स्ट बुक और अदर सोर्सेस फॉर दॅट पर्पज. मग तुम्ही तुमचं जिओग्राफी बुक म्हणजे तुमचं भूगोलाचं पुस्तक वापरू शकता
किंवा अदर सोर्सेस फॉर दॅट पर्पज. व्हॉट इज द पर्पज? टू राईट मिनिमम 20 वर्ड्स बट मॅक्झिमम मोर दॅन 20 वर्ड्स. आपल्याला कमीत कमी 20 शब्द लिहायचे, 20 पेक्षा जास्त शब्द सुद्धा तुम्ही लिहू शकता. दिस इज युअर पर्पज. हा तुमचा हेतू आहे. आणि तो हेतू पूर्ण करण्यासाठी म्हणजेच आपल्याला 20 पेक्षा जास्त शब्द लिहिण्यासाठी आपण आपल्या भूगोलाचं पुस्तक असेल किंवा इतर माध्यमांचा उपयोग करू शकता. देन ट्राय टू फाइंड इंग्लिश वर्ड्स ॲटम्स फॉर द वन्स यू हॅव रिटन. आणि मग ते भूगोलाच्या पुस्तकातून जर समजा तुम्ही मराठी शब्द हुडकून काढले तर त्या मराठी शब्दांना आपल्याला इंग्रजी शब्द, पर्यायी शब्द शोधायचे. तर दिलेले शब्द कोणते आहेत? तर या ठिकाणी सन, विंड, स्काय आणि लँड हे 4 शब्द दिलेले आहेत. तर या 4 फिगर आपल्याला या ठिकाणी म्हणजे पूर्ण करायचे. तर पहिला आहे सी. आता SEA सी म्हणजे समुद्र आणि SEE सी म्हणजे पाणी. तर हा शब्द कोणता आहे? SEA. दिस इज अ नाव. सी म्हणजे समुद्र. तर समुद्राशी संबंधित अनेक शब्द असतील तर ते शब्द आपल्याला लिहायचे. जसं की आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल सी ॲनिमल्स, वेव्ज, वॉटर, फिश, सी प्लॅन्ट्स, सीगल, स्टॉर्म, व्हॉएज, शिप, शोर आणि ब्रीज. आता सी ॲनिमल्स म्हणजे समुद्र प्राणी, वेव्ज म्हणजे लाटा, वॉटर म्हणजे पाणी, फिश म्हणजे मासा, सी प्लॅन्ट्स म्हणजे समुद्री वनस्पती, सीगल्स हा एक पक्षी आहे समुद्राच्या किनारी किंवा समुद्रावर आढळणारा, स्टॉर्म म्हणजे वादळ, व्हॉएज म्हणजे सागरी प्रवास, शिप म्हणजे जहाज, शोर म्हणजे किनारा, सी शोर म्हणजे समुद्र किनारा आणि ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक. अशा पद्धतीने तुम्ही शब्द लिहू शकता. दुसरा शब्द आहे विंड. विंड म्हणजे काय? वारा. तर याच्याशी संबंधित शब्द कोणते आहेत? विंड ब्लोन, सायक्लोन, वेदर, रेन, स्टॉर्म, विंड गॉड, मान्सून, रेन, ब्रीज, विंडफॉल अँड विंडमिल. यामध्ये सायक्लोन म्हणजे काय? तर चक्रीवादळ आहे. त्यानंतर त्यासोबतच मान्सून, ब्रीज म्हणजे काय? झुळूक, विंडफॉल आणि विंडमिल. तर विंडमिल म्हणजे पवनचक्की. त्यानंतर पुढचा शब्द आहे स्काय. स्काय म्हणजे काय? आकाश. तर याच्याशी रिलेटेड असणारे शब्द कोणते आहेत पहा? द सन, स्टार, क्लाउड्स, द मून, रेनबो, व्हॅक्यूम, ॲटमॉस्फिअर, एस्ट्रॉनॉमी, प्लॅनेट्स, सॅटेलाइट, स्पेस अँड कॉमेट्स. कॉमेट्स म्हणजे काय? धूमकेतू. आणि द लास्ट वर्ड इज लँड. द रिलेटेड वर्ड्स फ्रॉम दिस वर्ड, या शब्दाशी संबंधित असणारे शब्द पहा: डेझर्ट्स, लँडस्लाइड, लँडस्केप, जंगल्स, व्हॅलीज, रिजन्स, लँडलॉर्ड, माउंटन अँड सॉइल. दीज आर सम एक्झाम्पल्स. तर अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या शब्दाशी संबंधित असणारे शब्द या ठिकाणी लिहायचेत किंवा त्यांचा संग्रह करायचा. आणि ते शब्दांचा संग्रह झाल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? प्रिपेअर अ बायलिंग्वल ग्लॉसरी फॉर ईच ऑफ दीज टॉपिक्स. तर प्रत्येक शब्दाशी रिलेटेड असणारे जे शब्द आपण लिहिलेले आहेत तर त्याची बायलिंग्वल ग्लॉसरी तयार करायची. बायलिंग्वल म्हणजे काय? दोन्ही भाषेमध्ये. जसं की तुमची आपली जी मातृभाषा आहे मराठी, आपण ते मराठी शब्द पाहणार आणि त्या मराठी शब्दाचं परत काय करायचं आपल्याला? इंग्रजी शब्द त्याच्याशी पर्यायी शब्द शोधायचे. मग शब्द मांडत असताना काय करायचं आपल्याला? मराठीमधले पण शब्द मांडायचे आणि इंग्रजीमधले सुद्धा मांडायचे. मग हे कसे अरेंज करायचे? अरेंज द ग्लॉसरी इन 2 वेज. तुम्ही 2 पद्धतीनं तर ही म्हणजे शब्दसंग्रह तुम्ही अरेंज करू शकता. अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स इन युअर मदर टंग अँड अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर A to Z. जे मराठी शब्द आहेत तर ते मराठी शब्दांचा संग्रह आपल्याला मराठी शब्दांच्या किंवा मराठी भाषेच्या मुळाक्षराच्या क्रमानुसार अ, आ, इ किंवा क, ख, ग अशा पद्धतीने मराठी शब्दांचा क्रम तसा लावायचा आहे. आणि इंग्रजी शब्दांचा जो क्रम आहे तर तो क्रम आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे A to Z अशा पद्धतीनं आपल्याला लावायचा. जशा पद्धतीनं
डिक्शनरीमध्ये किंवा शब्दकोशामध्ये शब्दांचा क्रम दिलेला असतो, तशा पद्धतीनं हे प्रत्येक शब्दाशी संबंधित 20पेक्षा जास्त शब्द जिथं आपण शोधणार आहोत, लिहिणार आहोत मराठी आणि इंग्रजीमधले, तर त्यांचा क्रम आपल्याला अशा पद्धतीनं लावायचा. दिस इज द ॲक्टिव्हिटी. आय होप यू विल डू दिस ॲक्टिव्हिटी ॲट युअर ओन, इन युअर नोटबुक, ॲट युअर हाऊस. मला अशी आशा आहे की आपण ही कृती आपण आपल्या स्तरावर, आपल्या घरी, आपल्या वहीमध्येही कराल. थँक्यू फॉर वॉचिंग. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ आवर लेसन और दिस पोयम. या कवितेचा हा पहिला भाग होता. वी विल मीट सून with the next part second, comprehension of poem, very soon. Till then, goodbye and take care.